भाजपच्या सत्ता केंद्रांना धक्के बसत आहेत। आमदार विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील यांची एकी भाजप नेत्यांना बघवत नाही। त्यामुळे भाजपचे नेते वैफल्यग्रस्त होऊन काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करत आहेत। पण त्यांनी यापुढे सांभाळून बोलावे, अन्यथा जशास तसे उत्तर दिलं जाईल असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी दिलाय। राजेश नाईक म्हणाले, आमदार विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील यांनी गेल्या काही दिवसांमध्ये एकजुटीने काम सुरू ठेवले। महापालिकेत भाजपची गती रोखली, जिल्हा परिषदेतील सत्ता हिसकावून घेतली। ही जोडी एकत्रित असल्याने भाजपच्या सत्ता केंद्रांना धक्के बसत आहेत। हीच आरोपापाठीमागची मळमळ आहे। ही जोडी फुटावी, त्यांच्यात वाद व्हावेत या भावना बाळगूनच आरोप केले जात आहेत। सत्ता जात असल्याने हे नेते वैफल्यग्रस्त झालेत। हे नेते अस्तित्व दाखवण्याची धडपड करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। मंगेश चव्हाण म्हणाले, महापुरुषांना नावं ठेवणं तसेच काँग्रेसच्या नेत्यांवर वाटेल ते बोलणे हे भाजपच्या नेत्यांनी थांबवावं। भाजपने हे उद्योग सुरूच ठेवले असून त्यांनीच ते थांबवावेत। डॉक्टर विश्वजित कदम यांच्यावर आरोप करण्याची आधी पात्रता तपासावीत। राजकीय टीका जरूर करावी, आम्ही त्याला त्याच पद्धतीने उत्तर देऊ, मात्र काहीही उलटसुलट सहन केलं जाणार नाही। त्याला जशास तसं उत्तर देऊ। यावेळी नगरसेवक मयूर पाटील, नगरसेविका वर्षा निंबाळकर, सलमा शिकलगार, अंजली जाधव, स्मिता यमगर, पिकलीस बुरजुक, अश्विनी कदम, प्रमोद सूर्यवंशी, धनंजय सातपुते यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या। आज सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं तुम्हाला सर्व पत्रकार बंधूंना बोलवण्यात आले। याचं कारण की आमचे जिल्ह्याचे दोन नेते विश्वजित कदम उर्फ बाळासाहेब व आमचे खासदार, लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील या दोघांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून दोघांच्या एकी न दाखवता हे वेगळे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करून कार्यकर्त्यांचा संभ्रमावस्था करण्याचा जो प्रयत्न चालला आहे ते आणून पाडण्यासाठी आजची प्रेस बोलली। कारण ह्या दोन नेत्यामुळं महापालिका सामना बरोबरीत झाला। जिल्हा परिषदला आम्ही सत्ता घेतली, ग्रामपंचायतीला आता बऱ्यापैकी आमच्या सगळ्या सत्ता आल्या, पंचायत समितीला आम्ही सत्ता केली, सगळीकडे भाजपला आम्ही रोखले गेले। त्यासाठी हे भाजपचे षडयंत्र आहे आणि ह्या दोघांच्या विदुष्ट आणून कार्यकर्त्यांचा संभ्रमावस्था केली तरच आपण सत्तेपर्यंत पोहोचू शकतो या हिशोबाने तिने हे केले। त्यासाठी ते कार्यकर्ते कुठल्याही ह्याला बळी न पडता आम्ही जसं तसं उत्तर त्यांना देऊ। या प्रेसच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे, कुणाची पात्रता काय आहे हे जनता ठरवत असते। तर कुठल्या तर नेत्यावर बोलायचं आणि स्वतःला पब्लिसिटीसाठी काम करायचं हे आता पॅटर्न जुना झालाय। अखंड महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलंय, भाजपचं एकमेव काम असं आहे की महापुरुषांना नावं ठेवायची, महापुरुषांबद्दल चुकीचं बोलायचं आणि प्रेसमध्ये बातम्या द्यायच्या। तर त्याच पद्धतीनं आज सांगली जिल्ह्यामध्ये पण हा प्रकार होत आहे की आता नेत्यांवर बोलायचं। तर हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि हे भाजपनं थांबवलं पाहिजे, कारण ह्याची सुरुवात भाजपनं केली आहे आणि हे सत्तेच्या जीवावर चाललंय। तर लवकरात लवकर ह्या गोष्टीला कुठं तर ह्या भाजपनं घालणं गरजेचं आहे। त्या कार्यकर्त्यांना त्या नेत्यांना भाजपनं सांगणं गरजेचं आहे, नाहीतर सगळ्या जनतेला समजून चुकलं आहे ह्याचं बी कुठनं निर्माण व्हायला लागलंय। तर एवढंच ह्या प्रेसच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे।